काय बघा यार, एक नंबर वाटते यार गाडी. ही गाडी घेणं माझं पण स्वप्न आहे. पण ही गाडी आहे ना, वाकून चालवावी लागते, वाकून. आता ही धुके नाहीत मित्रांनो, आता ही धूळ आहे. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला. मी आणि आमचे अजून 2 मित्र. तर सकाळचे 5 वाजतात ऑलमोस्ट. जस्ट आता बाईक कोल्ड स्टार्ट केलेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही वसईवरून त्र्यंबकेश्वरसाठी जाणार आहोत मनोरच्या रूटने. तो सध्या फास्टेस्ट रूट दाखवतोय आता मॅपवरती. तर आता जस्ट आम्ही वसई फाट्यावरून हायवेसाठी लागलो आहे आणि इतक्या सकाळी सुद्धा इथे ट्रकची गर्दी भरपूर आहे आणि धूळ सुद्धा भरपूर आहे. तर थोडं सांभाळून जाणं गरजेचं आहे सध्या. धूळ, आभाळ, ढग आलेला आहे, मस्त धुके आलेले आहेत, मस्त थंड थंड हवा आहे आणि मी आणि माझे मित्र आहे. पुढे जाऊन बघू आता. अजून राईड मला वाटतंय जवळपास 2.5 तासाचीच राहिली आहे. ॲक्च्युली हे दोघं जण कोरेगाववरून माझ्या घरी आले वसईला आणि मग आमचं असं होतं की मग वसईवरून हे काहीतरी 3.5 तासाचं राईड होतं, ते आम्ही करणार होतो. त्यासाठी काल रात्रीच घरी आलेले. आम्ही रात्री झोपलो घरी वगैरे आणि नंतर 5:30ला आम्ही निघालो वसईमधून सरळ सरळ त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. यार काय पण बोला, मला हे वातावरण जाम आवडलंय, जाम म्हणजे जाम. आणि राईड करायला तर अजूनच मजा येत आहे. आमचा भाई मस्त चाललाय R15 घेऊन. तो सुद्धा व्लॉगरच आहे, त्याचं चांगलं यूट्यूब आहे, मस्त चॅनल त्याचं चालतं. आणि आम्ही आता मस्त आता थोडं फास्ट चालायला ट्राय करणार आहोत. आमची स्पीड मगाचपासून जी आहे ती 60-70च चाललेली आहे. आता आम्ही थोडंफार गिअरअप करणार आहोत कारण डिस्टन्स पटापट गाठायला हवं. ठीक आहे, आता आम्ही थोड्या वेळाने कुठेतरी नाश्ता वगैरे करायला थांबू, तेव्हा मी परत माझा कॅमेरा चालू करेन. आता थोडं स्पीड आणि राईडची मला मजा घेऊ द्यात. भेटूयात आपण थोड्या वेळाने. मौसम हाय मस्ताना, वा भारी. काय बघा यार, एक नंबर वाटते यार गाडी. ही गाडी घेणं माझं पण स्वप्न आहे. पण ही गाडी आहे ना, वाकून चालवावी लागते, वाकून. वाकून म्हणजे का झोपून चालवावी लागते. आणि आमची हाईट एवढी आहे ना की आमच्या कमरेचा फार फुगा होईल. त्यामुळे आम्ही अवॉइड करतो अशी गाडी. चालवू शकतो पण लॉंग रूटला उंच माणसांची हालत खराब होते. बट जी मजा येते गाडी चालवायला, वा. R15 आता आपल्याला इथून खालून मला वाटतं राईड घ्यायचा, ब्रिजच्या खालून राईड घ्यावा लागेल. आरुषला इंडिकेटर द्यावं लागेल. आणि ही धूळ, भयानक धूळ. आता ही धुके नाहीत मित्रांनो, आता ही धूळ आहे. तर थोडं समजून घ्या, आपण विकसनशील देश आहोत आणि विकास हा सगळीकडेच होताना दिसतोय, अगदी रस्त्यांवर सुद्धा. मेन म्हणजे तर रस्त्यांवरच विकास होतोय जास्त, कारण इतकी धूळ आहे. येतापासून आम्ही बघतोय भरपूर. येस, आता आपल्याला राईट घ्यावा लागेल एक. मित्रांनो, जरा वेळ आम्ही इथे रूट चेक करण्यासाठी थांबलो होतो की यस आम्ही करेक्ट रूटवर आहोत.
यस, हे दोघं माझे मित्र आहेत. आणि आता आम्ही डायरेक्ट चाय प्यायलाच थांबू. ही आपली गाडी. ठीक आहे, आता कंटिन्यू करतोय. मस्त वेदर आहे, मस्त वातावरण आहे, तापमान सुद्धा मस्त आहे आणि धूळ देखील मस्त आहे. तोंडावर अशी धूळ बसली, काय सांगावं काय समजेना. शर्टाचे कलर चेंज झाले लिटरली, एवढी धूळ. चॉकलेट. चला निघालो आहोत आता आम्ही परत. मौसम दिल गार्डन हो गया. वाह 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 वाह, क्या ही ग्रीनरी है दोस्त. हे पावसाळ्यामध्ये येण्याचा ॲडव्हान्टेज आहे, बाकी काही नाही. एवढी हिरवळ दिसते, ही सगळी पावसाळ्याची देणगी. आणि रोड बघा गाईज, रोड बघा. रोड बघून सुद्धा मजा येते. तेतवली गाव. तेतवली गाव, नवीन नाव आहे. आणि ते कुत्रे आडवे येण्याची शक्यता आहे. आरामात हवा पडू नको. तर इथे आम्ही थोडा नाश्ता वगैरे केलेला आहे आणि इथे मस्त नेचर वगैरे आहे. चलो निकलते अभी. तर फायनल आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आहोत. पोहे खाल्ले, पोहे आणि चहा, बाकी काय भेटलं नाही आम्हाला. आता इथून सरळ आम्ही हॉटेलवरती जाणार आहोत. रस्त्यात आम्हाला हा छोटासा डॅम भेटलेला आहे. तर आम्ही डिसाईड केलं की इथे थांबू आणि थोडंसं खाली जाऊ. सो आम्ही पोचलेलो आहोत नाशिकमध्ये. सध्या मंदिरापर्यंत गेलो, पण आमची रूम तिकडे बुक नव्हती झाली, म्हणून आम्ही इथे हॉटेल राही इकडे रूम बुक केली आहे. आणि आता सध्या आम्ही चाललो आहे जेवायला. बघूया जेवायला काय भेटतं. तर आता आम्ही सगळे जेवून वगैरे थोडासा आराम केला हॉटेलवर. आणि आता आम्ही इथे पांडवलेणी म्हणून आहे, तिकडे जरा भटकंती करायला चालू. इथून जवळच आहे ते, अर्ध्या तासाच्या डिस्टन्सवर. ॲक्च्युली मंदिरात जाणार होतं सकाळी आल्या, पण आम्हाला फ्रेश होण्यासारखं तिकडे हॉटेल्सच नाही भेटले. आणि माझ्या कॅमेऱ्याची चार्जिंग पण 0 झाली होती, डाऊन झाली होती. त्यामुळे व्हिडिओज पण रेकॉर्ड करता नाही आले मला सकाळी. तर आत्ता आम्ही चाललो आहोत लेणी बघायला. नंतर आम्ही उद्या सकाळी उठून मग दर्शनासाठी जाऊ. ऑलमोस्ट पोचलो आहे. आता इथून गाडीवरती नाही जाणार. पांडव केव्स.
म्हणजे नुसता चढ आहे. नुसता वरती जायचा आणि खाली उतरायचं. बघण्यासारखं काहीतरी भेटलं पाहिजे बस. आणि अर्ध्या रस्त्यातच हालत खराब. अजयची, आरुषची आणि माझी. पोचलो आम्ही वरती फायनली. मी विचार करतोय कुठून स्टार्ट करायचं. हो लय भारी आहे रे. तो मस्त एकदम. फायनल आम्ही खाली उतरलो वर आणि इथे आम्ही आजीकडे बुट्ट्या खाल्ला. तिकडून मग बघू अजून रात्री संध्याकाळी एखाद स्पॉट करायला भेटतोय का, नाहीतर मग एक उद्या सकाळी भेटू आपण. तर सकाळी 8 वाजले जातात आणि आमची इथे सगळी तयारी चालू आहे. आम्ही आता इथून थेट मंदिराकडे जाणार आणि तिकडूनच मग घरी जाणार. ही फुलं घेतल्यात बेलाची. लाईन भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर लाईन. हर 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 हर. फायनली आमचं झालं आहे आता दर्शन. आम्हाला जवळजवळ 3 तास लागले, तरी पण आम्ही VIP दर्शन घेतलं होतं. 200 रुपये तिकीट होती VIP दर्शनसाठी.
आणि फ्रीवाल्या लाईनमध्ये तर लोक 6 तास झाले उभे होते. तर झालं आता आमच्या इकडून आम्ही निघणार आहोत सरळ मुंबईसाठी. त्याआधी फक्त जरा इथे जेवण वगैरे करू आणि थोडीफार काय प्रसाद वगैरे घेऊ इथून आणि मग सरळ मुंबईसाठी निघू. ओके, तर मित्रांनो आरुष आणि अजय ब्रिज वरचा मारून गेले पुढे. तसे त्यांना माहिती नव्हतं ॲक्च्युली थांबायचं होतं कुठे, तर ते सरळ ब्रिजवरून निघून गेले, कारण त्यांना पण खूप पुढे जायचं. अजून त्यांना जवळपास अजून 1-1.5 तासाची ड्राईव्ह आहे पुढे, आणि मला आता मोजून 20 मिनटं लागणार आहेत. 20 मिनटात मी पोहोचेन घरी. ठीक आहे, झालं आजचा हा व्लॉग पण संपला आणि जर्नी पण संपली. आपण भेटूया आपला नेक्स्ट प्लॅन जो असेल त्याच्यामध्ये मी ट्राय करेन ब्लॉग बनवायचा. ठीक आहे, तोपर्यंत गुड बाय. लवकरच भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.